महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व. मुंबईतील 26/11च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला घेऊन भारतीय पथक रवाना. आज दुपारपर्यंत राणा भारतात येण्याची शक्यता. काँग्रेसनं फक्त वोट बँकेचं राजकारण केलं. वक्फ सुधारणा कायद्यावरून नेटवर्क 18च्या रायझिंग भारत समिटमधून अमित शहांचा हल्लाबोल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंढरपूर दौऱ्यावर. महाआरोग्य शिबिराला देणार भेट. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं करणार अनावरण. सहाशे मीटरच्या रस्त्याकरता तुम्हाला रस्ता करायचाच होता तर मग खासदार निधीतून पैसे का नाही दिले? सुप्रिया सुळेंच्या आंदोलनावरून दादांचा खोचक सवाल. करुणा आणि धनंजय मुंडेंचे संबंध लग्नासारखेच. वैवाहिक अधिकार फेटाळणं हा मानसिक हिंसाचार. करुणा यांना नेत्यासारखी जीवनशैली मिळावी. माझगाव कोर्टाचं महत्त्वाचं निरीक्षण. छत्रपती शिवरायांच्या अवमान प्रकरणी अटकेत असलेल्या प्रशांत कोरटकरला सशर्त जामीन मंजूर. कोल्हापूर सत्र न्यायालयाचा निकाल. कोरटकरची आज कोठडीतून होणार सुटका. संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज सुनावणी. बीड जिल्हा सत्र न्यायालयामध्ये होणार सुनावणी. अक्षय शिंदे कथित एन्काउंटर प्रकरणी राज्य सरकारची सुप्रीम कोर्टात याचिका दाखल. हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात याचिका. सुनावणीची तारीख लवकरच होणार निश्चित. शिर्डीतील कथित भिक्षेकरी मृत्यू प्रकरणातील दोघांचे मृतदेह घेऊन नातेवाईकांचा पोलीस स्टेशन समोर ठिय्या. प्रशासनाविरोधात रोष व्यक्त करत न्याय देण्याची मागणी. लातूरमध्ये डीआरआयकडून ड्रग्जची फॅक्टरी उद्ध्वस्त. एका कॉन्स्टेबलसह 7 आरोपींना अटक. कारखान्यातून 17 कोटींचं ड्रग्ज जप्त. आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नवीन टॅरिफ धोरणाचा केला फेरविचार. 90 दिवसांसाठी धोरण केलं स्थगित. चीनवर मात्र कर 125% वाढवला.